आज मी पराठे बनवले, मग आपण काय मागतो खायला? ब्रेकफास्ट मध्ये काय आवडतं तुम्हाला खायला? तुम्ही चॅट मध्ये पाठवा, मी वाचते. तुम्हाला ब्रेकफास्ट मध्ये खायला काय आवडतं? रोटी. ओके. सॉरी. अरे पोहे. व्हेरी गुड. दूध, चपाती. वडापाव. कोण आहे वडापाव? पंढरी. वडापाव रोज खाणार की कधी कधी? अरे कधीतरी मला पण देत जा, मला पण आवडतं वडापाव. पण रोज खाल्लं तर मी जाईन. एवढं तेलकट तेलकट. दही. चाय. 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 ब्रेकफास्टला फक्त चहा प्यायचा? ठीक आहे. तर तुम्ही ब्रेकफास्टला छान छान गोष्टी खायच्या ज्याच्याने तब्येत चांगली राहते. आता वडापाव मला माहित नाही, चांगलं नाही हा, रोज रोज खाणं नाही चांगलं. कधीतरी ठीक आहे. दूध चपाती हे सगळ्यात छान आहे. मखाणा. सो आपण, कारण की आपल्याला आपली तब्येत नीट ठेवायची आहे, आजारी पडायचंय का आपल्याला? हा. आता तुमची आई पण ऐकत असेल ना. आता मी आईला सांगते तुमच्या, काकू समज ह्यांनी गडबड केली आणि काहीतरी पोळी भाजी आणि साध्या चांगल्या जेवणा ब्रेकफास्ट शिवाय दुसरं काय मागितलं तर मला फोनवरती सांगा. माझा फोन नंबर देते मी तुमच्या आयांना सगळ्यांना. चालेल का? पण कंटाळा नाही करायचा, आई कालच ही भाजी खाल्ली होती, 2 दिवसापूर्वी खाल्ली होती, मला कंटाळा आलाय, असं असं नाही करायचं. बरोबर ना? मग आपण शाळेला जायला रेडी होतो. रेडी होताना तिथे बसतो. इथे मला मुली, मुली किती वेळ त्या आरशासमोर असे 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 करत राहतात. हो की नाही? कुठे गेल्या मुली आपल्या? दिसत नाही. पळाल्या वाटतं, सगळ्या घाबरल्या. काय जान्हवी, किती वेळा राहायचं असतं आरशासमोर? श्रुती, 2 वेण्या घालायला किती वेळ लागतात आपल्याला? टक 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 टक. पण ते असं असं असं, मग ते असं, मग ते असं, वेळ जातो की नाही आपला? बरोबर आहे ना? श्रुतीला हसायला येतं. बरोबर मी पकडले की नाही? आमच्याकडे पण आहेत 3-3 मुली. त्यांना 3 आरशे लागतात, वेगळी येते नाही तर भांडाभांडी होते. पण मग काय होतं, मग उशीर होतो. अरे वा, श्रुती बरोबर दुसरी पण आहे अजून एक. सो मग आपण चॉईस करायचं, आपण आपली निवड करायची की आपल्याला शाळेला उशीर नाही झाला पाहिजे, म्हणून पटापट आपल्या वेण्या करायच्या किंवा टंगळ मंगळ न करता पटापट तयार व्हायचं. मग आपण काय, आता शाळेत जातो. मग शाळेमध्ये क्लासमध्ये काय करतो, अटेंडिंग क्लासेस असं असतो, आपण बसलेलो. अटेंडन्स कशी असते? फिजिकली प्रेझेंट, मेंटली ऍबसेंट. आपण असं बसलो असतो, पण डोकं कुठे असतो? अरे मी आता जाऊन क्रिकेट खेळणार शाळेच्या नंतर. अरे काय मजा ना, तर काय मूवी आली आहे ना ती, अरे भयंकर, मला ती बघायची आहे. असं विचार करा, मग ती टीचर काय म्हणते ते जाणार का डोक्यामध्ये? फक्त तो एक 45 मिनिट्सचा क्लास असतो, तेव्हा आपल्याला नीट लक्ष देऊन करायचंय. मग तुम्ही शाळेतून घरी गेल्यावरती तुमचं काय असेल ते करू शकतात. बरोबर आहे ना? ती आपल्याला एक निवड करायची. ह्या गोष्टी काय आहे माहितीये, रोज असणार. हे करू की ते करू, हा विचार करू की तो विचार, भलता सलता विचार नेहमी येतो. आपलं मन तर असंच असतं ना. पण मनाला सांगायचं, बाबा तर थांब, हे काय चाललंय शाळेत, मी त्याला ऐकून घेतो की ऐकून घेते, आणि मग आपण नंतर बोलूया. मैत्रिणीला पण सांगायचं. कधी कधी मैत्रिणी पण ना बाजूला करतात की नाही? मग त्यांना सांगायचं नाही, आता मी माझी निवड करते की मी फक्त टीचरचं ऐकणार, तुझं मी नंतर ऐकणार. तिला पण दुखवायचं आणि तिला सांगायचं मी तुझं नंतर ऐकते, नाहीतर बाई मला ओरडेल. बरोबर आहे ना? नाहीतर टीचर अशी एक खडू घेते आणि अशी टाकते, मारते. शाळेमध्ये मारते का? अशी खडू घेते. कधी कधी टीचर माणूस असला ना, तसा डस्टर घेतो ना. कोणी कोणी डस्टर खाल्लेत? कोणी कोणी डस्टर खाल्ले? हात वरती करा. नाही ना? अरे वा, 2 जणांनी. अरे ते 4-5, बापरे. हो, मग मग का बरं आपण काय चॉईस केला? आपण निवड केली मस्ती करायची. मग काय, मग त्यांनी पण दिली एक ठाम. आता हात खाली करा बस. माझ्याकडे डस्टर नाहीये आता. राधिका, कॅन प्लीज एक्सक्यूज मी, सिट ऑन दिस चेअर. सॉरी. आता मग काय होतं, मग हॅव्हिंग लंच ॲट स्कूल.
मग कधी कधी ना असं खूपदा होतं, ऍक्च्युली कधी कधी नाही, खूपदा असं 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 बोकाने भरायचे आणि खेळायला जायचं. असं कोण कोण करतं? माझ्या मुलीच्या शाळेमध्ये एकाने असं 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 कोंब कोंबलं, आणि मग त्याला इतकी ओकारी झाली त्याला, की मग त्याला खेळताच नाही आलं. मग आता परत आपण ही निवड केली की मी शांतपणे जेवणार आणि खेळणं कुठेही पळून जात नाहीये. बरोबर, तर आता तुम्हाला खेळायला किती आवडतं, हो की नाही? आवडतं की नाही? लंच ब्रेक मध्ये खेळायची वेळ आहे की जेवायची वेळ आहे? तुम्ही म्हणणार खेळायची वेळ आहे. माझ्या मागे हळूच, खेळायची वेळ आहे. हो. काय हसायला ते, बाप रे. सो तेव्हा पण आपल्याला निवड करावी लागते की नाही, आता ही जेवायची वेळ आहे. मग आई एवढा सकाळी उठून तुम्हाला डबा देते की नाही? आईने ठरवलं आता मी नाही देत, मला कंटाळा आला, असं चालेल का? ती एवढा उठून ती करते, मग तुम्ही तिचा डबा नीट खायचा, पूर्णपणे नीट. ठीक आहे. मग आता आपण जेव्हा शाळेतून घरी जातो, शाळेतून घरी पण नीट घरी जातात ना तुम्ही, जे चालत चालत जातात ते खूप वेळ गप्पा मारत बसतात. मग आईचा जीव कसा होतो, अजून माझा मुलगा घरी आला नाही. तिला काळजी होते की नाही? हो की नाही? मग वेळेवरती बरोबर घरी जायचं. सगळ्या गप्पा मारता येतात आपल्याला, पण नीट केलं. मग आईला विचारून जायचं, आई मी माझ्या मैत्रिणीकडे जाऊ का खेळायला? मग ती जाऊ देईल होमवर्क झाला की. पण आईला असं लटकवून ठेवलं ना, माझी आई पण मी मी लहान असताना खूप गप्पा मारायची माझ्या मैत्रिणींबरोबर शाळेनंतर. आता मला कळतं की आईचं मन कसं असतं. मला तुमच्यासारखं कोणी असा क्लास दिला नाही, नाही तर मला कळलं असतं ना. हो की नाही? ठीक आहे, मग आपण होमवर्क नीट करायचं. होमवर्क नाही केलं, तुम्हाला मुर्गा बनवतात शाळेमध्ये? कोंबडा बनवतात का नाही? होमवर्क नाही केलं तर काय सोडून देतात? काय काय शिक्षा मिळतात तुम्हाला होमवर्क नाही केलं तर? लिहा बरं तुमच्या चॅटमध्ये. आपण आपला होमवर्क नाही केला तर तुम्हाला काय शिक्षा मिळते? मी वाचते चॅटवरती, आपण बघूया. मॅम अनम्यूट मी. नाही. कशाला? आधी तुम्ही माझ्या प्रश्नाची उत्तर द्या. छडीने मारता. ओ वाव. टोमणे देतात वर डोके. मुर्गा बनवतात, व्हेरी गुड. 1 राऊंड ऑफ ग्राउंड. बाप रे, होमवर्क नाही केला तर? मग कुठली निवड करायची? आपण घरी गेल्यावरती पटापटा होमवर्क करून घ्यायचं ना. तुम्हाला हे करायला आवडतं का? मार भेटतो, बापरे. बैल बनवतात, बापरे. सिटअप्स करायला सांगतात उठ्यापाशा. छडी लावणे छमछमच होते, व्हेरी गुड. मग आता कुठली निवड करायची? आता इतकं तुम्हाला माहितीये, एवढं सगळं होतं माहिती. तुम्हाला एक सांगते, एक हत्ती असतो. मी स्टोरी सांगते हं. ऐकतात आहे ना? स्टोरी सांगू? आधी आधी व्हिडिओ ऑन करा बाबा, मी स्टोरी नाही सांगणार आहे. व्हेरी गुड. काय स्टोरी नाही आहे ऍक्च्युली ती, म्हणजे खरं आहे. आता हत्ती असतो ना, तो पाण्यात जातो आणि छान आंघोळ करतो. मस्त त्याच्या सोंडीनी असा 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 आंघोळ करतो, पाणी टाकतो. मग पाण्यामध्ये जाऊन बसतो. आणि मग काय करतो, तो जी छान आंघोळ झाले, स्वच्छ झाल्यावरती तो जमिनीवरती येतो. आणि वाळू असते ना, रेत, सँड, ती घेतो आणि आपल्या अंगावरती टाकतो. म्हणजे काय होतं, त्यांनी छान आंघोळ केली आणि त्याच्यानंतर त्याचं शरीर परत घाण केलं. आपण त्या हत्तीसारखे आहो का? आपल्याला आता माहितीये, होमवर्क नाही केला तर आपल्याला छडी मिळेल, उठाबशा करायला लावतील. मग आपण हत्तीसारखं झालं ना बुद्धू. तो जातो पाण्यामध्ये आणि परत कचरा टाकतो. आपल्याला एवढं माहिती असून सुद्धा आपण घरी जातो, टाइमपास करतो, मग घरी होमवर्क नाही करत आणि मग मुर्गा बनतो. म्हणून आपल्याला, मॅम युअर स्क्रीन इज नॉट शोईंग. ओके, एक मिनिट, युअर स्क्रीन इज पॉज्ड. स्क्रीनचं एवढं काय हे नाहीये माझ्याकडे. ओके, लेट मी सी आपण कुठल्या स्क्रीनवरती होतो. ओके.
ओके. अजूनही नाही दिसत आहे माझी स्क्रीन. मी बंद करते. दिसते आता? Mataji, that your video is minimized and slide is seen for a long time. That's why they're feeling it is freeze. ओके ओके. ठीक आहे. तसं स्क्रीनवरती काही नाहीये. सो आता मग You can आपण stop sharing because a long time if you speak now only one slide. ओके. हाँ अच्छा मी then दिसते. हाँ now they आता मग आपण घरी गेल्यावरती मग होमवर्क करायचं सगळ्यांनी. हम्म. माहितीये ना आपल्याला, नाही तर मग काय मिळतं, शिक्षा मिळते ना. म्हणून मग आपल्याला बरोबर हे करायचंय, विचार करायचा की माझा चॉईस काय आहे आता. आपलं मन नेहमी म्हणणार चल चल खेळायला जाऊ, पण आपण काय करायचं, मनाला सांगायचं होमवर्क करून घेऊ पटापट, मग खेळायला जाऊ शकतो. किती वेळ लागतो होमवर्क करायला? खूप होमवर्क असतो का तुम्हाला? नाही ना. ठीक आहे. मग आपल्याला फायनली आपण लवकर खेळलो, कारण की आपल्याला दिवस एवढाच असतो. आपण 24 तासामध्ये 10 तास खेळू शकतो का? 6-7 तास शाळा असते. मग आपल्याला होमवर्क पण असतो, आणि मग आपल्याला भरपूर खेळायचं असतं. सगळं करता येईल का एका दिवसात? एवढा मोठा तर दे. मग आपल्याला विचार करायचा आहे की आता मी काय करायचं, की मला एवढाच वेळ आहे, अर्धा 1 तास खेळता येईल, मग मला घरी जायचंय. 9-10 वाजेपर्यंत आपण खेळू शकतो का आपल्या मित्रांबरोबर? नाही ना. मग आपण लवकर घरी परत ती निवड करायची की मी आता या वेळेस घरी जाणार. बरोबर. मुली खेळतात, तुम्ही लोक खेळतात शाळेनंतर, की मुली खेळत नाही? नाही खेळत. अजून कुठल्या कुठल्या मुली आहे? श्रुती दिसते मला, अजून कोण आहे? ओके. संस्कृती. संस्कृती तू खेळतेस शाळेनंतर? काय खेळते, बॅडमिंटन खेळते की टिक्कर बिल्ला खेळते? काय? थांब मी तुला म्यूट करते. ऐकून येते. हा, बोल. काय खेळते तू? हाइड अँड सीक. ओ, हायडन. तुझ्याकडे भरपूर मैत्रिणी आहेत तिकडे. दोघी जणीच खेळ, अरे मग काय, मग ती लपणार तू शोधणार. ठीक आहे, छान. पण थोडीशी ऍक्टिव्हिटी करायची. जिओ LS1542. तू खेळते का बाळा? मी तुला अनम्यूट करते. हा फोन कोणाचा आहे, हा जिओ वाला? येस. तू खेळते? फोन डिव्हाइसेस आर ऑन. ओके, आय अनम्यूट यू. असं म्यूट करते मी तुला. ओके. जान्हवी तू खेळते का बाळा? जान्हवी पाटील. एक मिनिट हं. सगळ्यांनी म्यूट ऑल करते आधी मी. ओके. जान्हवी बेटा, मी तुला अनम्यूट करायला सांगते आता. तू अनम्यूट कर आणि तू सांग मला, तू खेळतेस का? हो खेळते. तू काय खेळते बाळा? मी खो खो खेळते, हाइड अँड सीक खेळते. व्हेरी गुड. सगळ्यांनी खेळायचं, पण माहिती आपल्याला. म्यूट कर बाळा तू, हा. सगळ्यांनी खेळायचं, पण ना थोडं आपल्याला ना टाइम बघून खेळायचं. ते ते आपल्याला चॉईस करायचं की आता एवढंच खेळता येणार आपल्याला. आपल्याला फक्त 24 तास असतात. बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला होमवर्क पण करायचं आहे, आईला थोडीशी मदत करायची. ठीक आहे. आणि मग आपण मग झोपून जातो. मग कधी कधी बेडवरती जातात, माझी मुलं पण करतात. 9 वाजता गेलं तर आई काय झालं माहिती, असं झालं, असं झालं, असं झालं, असं झालं, असं. 9चे 9:30 होतात, 9:30चे 10 होतात, कधी कधी 10:30 होतात. बाप रे. कधी कधी आपल्याला चॉईस करायचं असतं की आता मी तोंड बंद करणार. हे मुलींना खूप कठीण असतं, राईट? सगळं सांगायचं असतं, आई काय झालं, आई काय झालं, आई काय झालं. माझ्याकडे 3 मुली आहेत. सगळ्यांच्या 7 आवर्स, 7 तास शाळेमधलं काय काय झालं ते सगळे सांगत असतात, आणि मग एकमेकीशी डिशू 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 करतात. मी सांगते तू कशाला मध्ये बोलते, सुरू असतं. पण मग मला चॉईस करावा लागतो, नाही बाळांनो आता झोपायची वेळ झाली आहे. बरोबर. नाही तर मग मलाच उठता येणार नाही.
मग कधी कधी मग मी पण एकदम कडक चॉईस करते मी. आता आपण झोपणार आहे, सगळे तोंड बंद, डोळे बंद, बरोबर. सो मग आता हे आपलं हे फक्त आपल्या दिवसामध्येच आपल्याला किती सारे चॉईसेस करावे लागतात, की आपण हे करणार, हे नाही करणार, हे एवढंच करणार, तेवढंच करणार, बरोबर. आता तुम्ही इतके सगळे इतके छान छान अभ्यास करतात, तर एवढं एवढं करता येईल ना. आणि तुम्ही करतच पण असाल मे बी. आमच्या घरी पण असंच होतं. येस, मुलींच्या क्लास आहे का? मुलींचा एक क्लास आहे, हा मुलींचा मुलांचा आज दोन्ही आहे. ठीक आहे. आता तुम्ही मला सांगा, तुम्हाला काही प्रश्न आहे तर तुम्ही विचारा. हात वरती करायचं, मध्येच कोणी कोण बोलायचं नाही. वन बाय वन मी प्रश्न घेईन. आपल्याकडे 7 मिनिटं आहेत अजून. आपण गप्पा मारूया आणि प्रश्न उत्तर घेऊया. क्लासशी रेलेव्हंट काही पण असेल, क्लासशी संबंधित चॉईसेसच्या बद्दल काही असेल तर तुम्ही मला विचारू शकतात. प्रश्न नसेल तर आपण इकडेच बंद करू शकतो. येस. आणि प्लीज जो व्हिडिओ ऑन असेल त्याचाच प्रश्न घेणार आहे मी. मला तुमचे छान छान चेहरे बघायचे. वाव, यू सो ब्युटिफुल. मानस्वी इंगोले. येस, अनम्यूट कर बाळा, 1 मिनिट. येस, बोला. मॅम आता आता मेसेज आलाय की आपला इंटरव्ह्यू राहणार आहे, मग परत अजून एक राऊंड 2 राहणार आहे का? ते मला माहित नाही, पण हे कशासाठी असतं राऊंड 2 आणि राऊंड 1? मेसेज आला आहे की की आता परत एक वेळा अशीच एक टेस्ट होणार आहे. ओ, ते म्हणजे ते मागच्या वेळेस आपण जे क्वेश्चन आन्सर्स घेतले भगवद्गीतेमधनं, हा ते वाले. ते हा होईल तर मला वाटतं वर्षाच्या शेवटी होईल, आता नाही होणार लगेच. हा, आपल्याला चालेल मॅम. लगेच नाहीये बाळा काही परीक्षा. आता आपण खूप गप्पा मारणार, आपण खूप रोज स्टोरी सांगणार आणि खूप मज्जा करणार बाबा. परीक्षा पण असते, पण थोडे नंतर. मला कंटाळा येतो परीक्षा परीक्षा घ्यायला पण, आणि स्वतः पण नको, दुसऱ्यांनाही नको असं वाटतं. ठीक आहे. पण आपण चालेल. छान छान गोष्टी ऐकणार पण. ठीक आहे. कोणाला अजून काय प्रश्न आहे? मुलींना, मी तुमचा ट्युजडेला आणि सॅटर्डेला क्लास घेणार. तुम्हाला मी आवडली? हा. मला पण तुम्ही खूप आवडले. मुलांना, तुमच्यासाठी दुसरा टीचर राहणार आहे. तो टीचर नसला की मग मी येत जाईन तुमच्यासाठी. ठीक आहे. तुम्हाला मी आवडली मुलांना? कुठे गेल मुलं? आता मुलंच दिसत नाही. येस, हर्ष पाटील. काय बोलायचंय तुम्हाला? मी तुला अनम्यूट करायला सांगते. येस बेटा, बोला. मॅम मॅम आपले रिझल्ट्स कधी येणार आहे एक्झामचे? रिझल्ट अजून आले नाही? नाही मॅम. ओके, मला माहित नाहीये. मी विचारून तुम्हाला सांगते. ठीक आहे. मी तुमच्या त्या जे कोणी इन्चार्ज असतील त्यांना सांगेन की तुम्ही मेसेज करा कधी येणार आहे. ठीक आहे. ओके, मी म्यूट म्यूट प्लीज म्यूट. ओके, गीतांजली प्लीज व्हिडिओ ऑन करा, मगच बोलता येईल ना आपल्याला. ठीक आहे. ओम, अनम्यूट कर बाळा. हॅलो. येस बेटा. क्लास किती वाजता आहे उद्या? आज झालं ना, उद्या कसं असेल मग? तुम ठीक आहे. मला माहित आहे तुमच्या मुलांचं माहित आहे, मी मुलींच्याच क्लासची टीचर आहे. पण आज मुलांचं मुलींचं दोघींचं झालं. मी सॉरी, मी नीट बघितलं नाहीये. येस, श्रेया जगताप, बोल बाळा. मॅम इंटरव्ह्यू कसा असतो? इंटरव्ह्यू कसे असतात त्यात, कसे प्रश्न विचारतात? मस्त. आम्ही फक्त गप्पा मारणार तुमच्याशी. आम्हाला बघायचं तुम्ही किती हुशार आहे. 40 जणांपैकी 3-4च निवडतात ना? पुन्हा विचार बेटा. 40 पैकी 1-2 जण निवडणार आहेत ना? ओहो, ते मला माहित नाही किती लोक निवडणार आहे. तुला हवंय निवडून? मग मी प्रार्थना करेन तुझ्यासाठी. पण आता ते काय सिलेबस आहे मला माहित नाही, आणि काय प्रश्न आहेत ते पण मला माहित नाही. ठीक आहे. सॉरी. येस, हिंदुस्तान, विचारा प्रश्न. अनम्यूट करा. हम्म. मॅम, कॅन आय गेट युअर नंबर? माझा नंबर? हो, मी देते, तुमच्या टीचरला देते आणि मग ते तुम्हाला देतील. ठीक आहे. हरे हरे कृष्णा. कृष्ण. येस बेटा. दळ, सॉरी, दळवे, श्रावणी. ओके, सॉरी हा, माझं मराठी वाचन वाचन खूप
ओके. श्रावणी, बोल बेटा. मॅडम तुम्ही म्हणायला होमवर्क जास्ती राहणार कुठला होमवर्क? शाळेचा. तुम्ही म्हणता शाळेचा होमवर्क जास्ती राहणार. नाही, तुमचा होमवर्क असतो का मी विचारते. होमवर्क खूप असतो का? 8 विषयीचा असतो. बापरे, 8 विषयाचा होमवर्क असतो. मग काय होतं, थोडस आपल्याला खेळायचा वेळ कमी करायचा. हेच दिवस आहे ना तुमचे होमवर्क करायचे. आता मी होमवर्क करते का बघ? नाही, मोठं झालं तर मग काय होमवर्क होमवर्क काही नसतो. थोडे दिवस थोडी तपस्या असते. म्हणजे तू हुशार झाली पाहिजे की नाही. नाही तर माझी आई म्हणायची, अभ्यास नाही केला तर घरात दुसऱ्यांच्या घराची भांडी घासावी लागतील, असं म्हणायची. ते म्हणते. हा, ठीक आहे. मग आता थोडीशी तपस्या करूया, म्हणजे आपल्याला पुढे जाऊन मग होमवर्क करायची गरज नाही आणि कोणाची भांडी घासायची गरज नाही. छान मस्त तुम्हाला ऑफिसर बनायचंय, टीचर बनायचंय, पायलट बनायचं, मग सगळं बनवू शकतात. बरोबर आहे ना? ठीक आहे. कृष्ण, तुला अनम्यूट करता येत का बघ? मॅम आमचा क्लास का होईल बॉईजचा सेपरेट? तुमचा तुमचं मला माहित नाहीये, सॉरी. मी माझं बघितलं होतं मराठी मुलींचं. Same time, everything same time. मॅडम प्रभूजी, इज इट गोइंग टू बी अ कॉमन क्लास एव्हरी डे, एव्हरी टाइम? No, no, girls, boys, all classes are at same time. ओ म्हणजे ओके. स- आ, आ, स- 7:45 ते 8:30. ओके मॅम. ठीक आहे. ओके. अजून काही प्रश्न आहेत? मला 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 ऐक. हो, बोला बोला. बोल बेटा. बोल राजा. श्रावणी. मी तुला, ओके, अनम्यूट नाही तुला. ओके, बोल आता. मी अनम्यूट करायचं हे दिलंय. हा, मॅडम बोला. ते 19 फेब्रुवारीला काही आहे का ग्रुपवर? तुम्ही मला हे असे प्रश्न विचारले, मला काही माहित नाहीये. मी खूप नवीन आहे ह्याच्यात. 19 फेब्रुवारी इज वेनेसडे, आय डोंट नो. ट्युजडेला शिवाजी तुमचा क्लास महाराजांची असणार. जयंती. हा, शिवाजी महाराजांची जयंती. ओके. नाही, मला माहित नाही. मला वाटत नाही ट्युजडेला तुमचा क्लास असणार आहे. 7:45 की 8 वाजता. ठीक आहे. आम्ही जयंतीच्या दिवशी काही नाही घेतलंय. येस, आता मी फक्त एक शेवटचा प्रश्न घेणार आहे की ऑलरेडी 8:30 वाजले. येस. युक्ती बेटा, अनम्यूट कर. टीचर मुलींचे क्लास ट्यूसडेला आणि फ्रायडेला असतील का? ट्युजडेला आणि सॅटर्डेला, शनिवारी आणि मंगळवारी. हा. ठीक आहे. ओके. आता आपण ना प्रश्न नंतर घेऊ. ट्युजडेला भेटूया मुलींनो. ठीक आहे. येणार ना तुम्ही? मी पण येणार, मग सगळ्यांशी बोलायला. ठीक आहे. आपण गप्पा मारू. ठीक आहे. तोपर्यंत आपण हरे कृष्ण म्हणायचं एकमेकांना. मॅम, आता मेसेज आला आहे की इंटरव्ह्यू होणार आहे. मी सिलेक्ट झाले आहे, तर तो टाइम कधी आहे? ओ माय गॉड, मला माहित नाहीये. सो आपण हरे कृष्ण म्हणूया एकदा छानपैकी. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. थँक यू. हरे कृष्ण.